काय म्हणलंय बघा, चार्ज Q, 2Q, 3Q, 4Q are placed at the corner A, B, C, D of square as shown in figure. बरोबर, राईट. Direction of electric field at the center of square along म्हणजे डिरेक्शन म्हणजे एरो अँड लाईन फक्त फाइंड करायचे, मॅग्निट्यूड विचारले नाही. अलॉंग ए बी आहे काय, अलॉंग सी बी आहे काय, अलॉंग बी डी आहे काय, अलॉंग ए सी आहे काय, हे फाइंड करायचं. मग लक्षात ठेवा, रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड पुन्हा काय दिलंय, प्लेस ऑन अ कॉर्नर ऑफ स्क्वेअर, प्लेस ऑन अ कॉर्नर ऑफ स्क्वेअर. मग बघा लक्ष द्या, आणि इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला कुठं पाहिजे, ऍट सेंटर. मग मला सांगा, फॉर स्क्वेअर असल्या नावल्या, फॉर स्क्वेअर ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू ओ सी इज इक्वल टू ओ डी. बरोबर, इज इट राईट एव्हरीवन? इज इक्वल टू आर म्हणूया, आणि बट हे काय आहे, सेम आहे, म्हणजे कॉन्स्टंट आहे. इट इज अ कॉन्स्टंट. बरोबर की नाही? इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय, के कॉन्स्टंट चार्ज अपॉन आर स्क्वेअर, आणि ह्या केस में जस्ट लाइक प्रीवियस ई इज अ प्रपोर्शनल टू व्हॉट, आर स्क्वेअर. नाही, ई इज प्रपोर्शनल टू क्यू, नॉट आर स्क्वेअर, कारण आर कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे की नाही? आता ऐका, आता मग सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड किती असणार बघा. मी आता तुम्ही असं ड्रॉ केलं तर चालेल. डी ला लांब लांब पॉईंट घ्यायचे काय, डी ला हा सी पॉइंट, ए पॉइंट आणि बी पॉइंट, 4 पॉइंट घ्या. घेतला, हा सेंटर. बरोबर. आता इलेक्ट्रिक फील्ड ही चार्जवर डिपेंड आहे, बट इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह पासून हवे असते आणि निगेटिव्ह कोणा टूवर्ड्स असते. मग मी डायरेक्शन ड्रॉ करतो बा, ई. मी डायरेक्शन ड्रॉ करतो, हे केला. एक मिनिट बघा, लक्ष द्या. इलेक्ट्रिक फील्ड किती आली, ई डी म्हणतो याला मी. ईडी किती येणार, ईडी इज 4Q. हे कळालं सगळ्यांना, 4Q कशी ईडी, एव्हरीवन ईडी इज अ 4Q. हे कसं कळालं काय, कसं आलं, कारण इलेक्ट्रिक फील्ड कशावर डिपेंड आहे, चार्जवर फक्त डिपेंड आहे, कारण के आणि आर काय कॉन्स्टंट आहे. तर मग इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू किती, 4Q ईडी. आता तसंच तुम्ही बाकी सगळे तिन्ही लिहा. ईसी किती असेल, ईसी किती असेल, 3Q. बरोबर. ए किती असेल, ए बरोबर, हा ए असणार फक्त क्यू, इज क्यू. आणि ईबी असणार, अशा इलेक्ट्रिक फील्ड अशा ऍक्ट होणार. कळलं, 0 नाही, बरोबर, राईट. आता आपण काय करणार, रिझल्ट फाइंड करायचं आहे. मग एका डिरेक्शनला, एकाच लाईनवर कुठल्या आहेत, एकाच लाईनवर इलेक्ट्रिक फील्ड कुठल्या आहेत, तर एक लाईन डीबी आहे बघा, म्हणजे 4Q आणि 2Q एकाच डिरेक्शन मध्ये आहेत काय, नाही.
अपोजिट डिरेक्शन मध्ये आहेत का नाही? ओके, त्यामुळं आता ओ पॉइंटला ह्या ईडी आणि ईबीचं ऍडिशन होणार. ओके, जास्त कुठले 4Q क्या 2Q 4Q, त्यामुळं डिरेक्शन मिळाली 4Q ची आणि व्हॅल्यू किती? बरोबर, इथं रिझल्टंट व्हॅल्यू आली डीआर म्हणतो काय मी, डीआर रिझल्टंट डीआर किंवा डीबी म्हणूया. डीबी वर नेट इलेक्ट्रिक फील्ड किती? तर इट इज 2Q. गॉट इट? अंडरस्टूड? हा. आणि एसी वर किती नेट? एसी वर एसी वर क्यू आणि 3Q अपोजिट आहे, म्हणजे काय होणार? एकमेकाला कॅन्सल करणार. सो ईसी सी ए म्हणतो. किती आलं? हे जर 2Q आलं. झालं काय? म्हणजे 4 इलेक्ट्रिक फील्डचे वेक्टर होते, त्यातले आपण 2च फाइंड केले, 2 मिनिमाइज केले. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? आता ऐका, लक्ष द्या. ह्याचा अँगल किती येणार ओ ला? जर मी याचं वेक्टर ड्रॉ करायचं म्हटलं तर असं होणार बघा, वेक्टर डायग्राम. हा बघा, लक्ष द्या. हा अँगल स्क्वेअरचा असतोय, डायगोनलचा अँगल काय असतोय? 45. हा अँगल 45. बरोबर. ही जी व्हॅल्यू किती येईल? तर हे ॲरो डाऊनवर्ड आहे का नाही? हा, मग ह्याची व्हॅल्यू येणार 2Q. दोघांची व्हॅल्यू सेम आहे, 2Q अँड 2Q आहे का नाही? मग इट इज 2Q cos 45 and it is 2Q sin 45. नाही, कॉस का साइन? कॉस, ज्याच्यावर अँगल तो कॉस. 2Q cos 45. हे कळालं? आणि दुसरे कॉम्पोनंट ह्याच्यावर दोघांचे होणार अलॉंग वाय. किती असणार? 2Q sin 45 एकाचा आणि दुसऱ्याचा प्लस 2Q sin 45 दुसऱ्याचा. बरोबर आहे? इज इट राईट? गेटिंग एनीवन? मग या दोघांचा रिझल्टंट फाइंड करायचा आहे. मग मला सांगा, हे दोघं एकमेकाला कॅन्सल करतील काय? हा 2Q cos 45 आणि 2Q cos 45 एकमेकाला कॅन्सल करतील काय मयुरेश? एक राईट आणि एक लेफ्ट आहे, म्हणजे काय होणार? सेम आहे का अपोजिट आहे? राईट अँड लेफ्ट म्हणजे सेम का अपोजिट? म्हणून कॅन्सल करणार. मग राहणार किती? फक्त वर्टिकल राहणार. किती? रिझल्ट त्याला म्हणायचं किती येणार तो? 4Q sin 45. व्हॅल्यू जी पाहिजे काय आपल्याला नको आहे, आपल्याला फक्त डिरेक्शन पाहिजे आहे. डिरेक्शन वर्टिकल आली. डिरेक्शन वर्टिकल आली म्हणजे ऑप्शन मध्ये काय? ए बी हॉरिझॉन्टल आहे बघा, आहे का नाही? ए बी हॉरिझॉन्टल. हा, त्यानंतर सी बी वर्टिकल आहे, म्हणजे आन्सर सी बी. बी डी बी डी डायगोनल आहे. एसी डायगोनल आहे. मग करेक्ट ऑप्शन कुठलं? करेक्ट ऑप्शन इज सी बी. कळालं का? कारण डायरेक्शन काय आहे जी? वर्टिकल. ओके, देअरफॉर डायरेक्शन ऑफ दिस, एक मिनिट घ्यायचं असेल तर 1-2 मिनिट थांबा. डायरेक्शन काय येणार? ए बी. डायरेक्शन म्हणजे कळतं ना, हे 4Q sin 45 म्हणजे मॅग्निट्यूड, वर्टिकल लाईन म्हणजे डायरेक्शन. घ्या.